याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी
पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरु दास तुका पंढरीच्या देवराया समागत तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय गिर्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होय आता याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी तुरे म्हणाल तो वरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपल्या मायबापांसाठी घेतलेला अभंग जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण देहू निवासी कुंडीपुरामध्ये अवताराला आलेला महात्मा नवे नवे या कलियुगामध्ये प्रयाणकारी देवे विमान पाठविले कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले निळामने सकळ संतात वशविले वो तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम पुढे काय तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की यम थरथर कापतो. आपण कोणाला घाबरतो? ताईंना का? प्रत्येक जीव यमाला घाबरतो माय बाप. कारण यम काय करतो? पाहुणा येतो आपल्याकडे, त्याला पाहुणचार करायचा असतो म्हणून घाबरतो का? नक्की यमाला घाबरण्याचं कारण काय? कारण प्रत्येकाला यम कशासाठी येतो हे माहिती आहे. आणि ज्या दिवशी यम आला त्या दिवशी तो पाहुणचार घेत नाही, काय नाही. तो म्हणतो लवकर उरको बाबा, वेळ नाही आम्हाला. जाता का तुम्ही? भाऊ जर माहेरी घ्यायला आला ताईला तर एवढी उत्सुकता यमाला का घाबरतो आपण? एकमेव कारण म्हणजे मरण कोणाला आवडत? सोप्या भाषेत कळते ना भाषा. मरण कोणाला आवडत नाही. आणि जर मरण आवडत नसेल म्हणजे मरावंसं वाटत नसेल तर आजचं कीर्तन काला या माध्यमातून लक्षपूर्वक ऐकायचंय. विठाला करायचं कीर्तन ऐकल्यानंतर मरणार नाही का नाही? आणि तेवढीच गोष्ट सांगण्यासाठी आलेली आहे. तुम्ही निर्भय व्हा. विठाला विठाला सांगतो मरणाची भीती गेल्याशिवाय राहणार नाही माय बाप. विठाला विठाला देवाचं नाव घेऊ नका एकदा, पण संतांचं नाव घेतलं, साधं तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की यम थरथर कापतो. आपल्याला थरथर कापायची काही भीती आहे का? आणि तेवढ्यासाठी आजचं हे कीर्तन आहे. विठाला आजच्या या अभंगात तुकोबा राय षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंत ताक घाट्याच्या खाणाऱ्या आपल्या गडी गोपाळ मित्रांना पोटभर खायला देणारे. म्हणजे याचा अर्थ गडी गोपाळांना पोटभर खायला मिळत नाही. खाण्याचं सुद्धा एक प्रकारे दुःख असतं. भिकारी किती आनंदी राहतो? आनंदी असतो का? फुटपाथवर पडलेला असतो. थंडी, ऊन, वारा, पाऊस आणि पोटाच्या चिंतेसाठी याच्या पुढे हात पसर, त्याच्या पुढे हात पसर. म्हणजे खाण्याचं दुःख भयंकर आहे. आणि या खाण्याचं दुःख जर आपल्याला वाट्याला येऊ नये त्यासाठी काय करावं लागेल? आणि एवढीच गोष्ट आहे. बरं मला सांगा, या कलियुगामध्ये कोण खायला मिळत नाही असा? शासनानं फ्री रेशन केलं. फ्री कोण खातं? ते तांदूळ कोण खातं? ते गहू मार्केटला नेऊन विकतात. म्हणजे खाण्याची कोणाला चिंता? आणि त्यावेळी सुद्धा तसंच होतं, कोणाला गरज नव्हती. पण चोरीच्या रूपकाच्या माध्यमातून भगवान गोपाळ कृष्णांना या जगाला नेमका काय संदेश द्यायचा आहे? जसं खाण्याचं दुःख आहे तसं प्रत्येक जीवाला मरणाचं दुःख आहे. भगवंत चोरी करून पोटभर खायला देणारे तशातला भाग नाही. त्याच्यामध्ये अध्यात्म दडलेलं आहे. मायबाप आपल्याला सुद्धा नेमकं काय समजून घ्यायचंय? आपल्या वाट्याला सुद्धा तेच दुःख आलेलं आहे. आणि त्या दुःखाची निवृत्ती म्हणजे त्याला शास्त्रीय भाषेमध्ये, संतांच्या भाषेमध्ये आत्यंतिक दुःख म्हणतात. मी अगोदर सांगितलं मरणाचं दुःख टाळता येणार. आणि ते दुःख टाळायचं असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती या नाव मोक्ष. विठाला विठाला ज्या दिवशी या साधू संतांच्या मार्गाने गेलं आणि भगवंताच्या सानिध्यामध्ये आपल्याला वास्तव्याला मिळालं त्या दिवशी आपल्या जीवनाचा काला झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला तर आजचा जो प्रसंग आहे मायबाप काल्याचा, काल्याकडे वळण्यापूर्वी थोडा पर्याय द्यायचा तो असा की आज आपल्या या परिसरामध्ये भाग्यदायी पालखी अंबळ परिसर आणि हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय आमचे परमपूज्य
परमस्नेही सगळ्यांचे परिचयाचे विष्णुपंत दाते महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं म्हणायला काही हरकत नाही, कारण त्यांच्या डोक्यातच ही कल्पना आली. या ठिकाणी जी काही मंडळी, बहुतांश मंडळी रिटायर्ड मंडळी, साठी उलटलेली मंडळी, बरोबर आहे. आणि तमाशा वगैरे किंवा चांगला पिक्चर लागलेला असतात त्या ठिकाणी कोण जातं? तरुण मंडळी. इथं का नाही आहे? कारण ह्या व्यासपीठ सगळं म्हाताऱ्यांचं आहे, रिटायर लोकांचं. पण तरुणांना माहित नाही एक दिवस आपल्याला सुद्धा म्हातारं व्हावं लागणार आहे. वाटचाल इथून करायची. तुमच्याकडे फाटलेल्या नोटा चालतात का चांगल्या नोटा चालतात? फाटलेल्या नोटा कुठे चालत? चांगल्या नोटा चालतात. इथं किती घेत चांगल्या नोटा? चिल्लर आहे, चिल्लर. चिल्लर बी कोणी घेत नाही आता. पण ही चिल्लर एक दिवस एकत्र आल्यानंतर नोट तयार होईल, एवढं लक्षात ठेवा. विठाला विठाला विठाला. परमार्थाचं वळण लागावं, परमार्थाची गोडी निर्माण व्हावी, एवढ्यासाठी मला वाटतं 3-4 महिन्यापासून आपली ट्रायल चालू होती, नाही का? 3-4 महिन्यापासून त्यांनी स्वतःचं घर दिलं आणि त्या ठिकाणी सगळी रिव्हिजन करण्यात आली. आणि मग त्या ठिकाणी किती 25-30 लोक राहायची. 25-30 लोकांमध्ये बोलणं म्हणजे काही एवढी गोष्ट अवघड नाही. परंतु आपल्या लेकराने या सरावाच्या माध्यमातून हजारो लोकांच्या समुदायापुढे निर्भीडपणे साधू संतांचा विचार मांडावा आणि भावी पिढी पुढे चालून आपल्या आयुष्याचं कल्याण कसं होईल एवढी गोष्ट जर समजून घेतली तर त्यांचा हेतू सुद्धा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आज हे पोस्टर आल्याच वाचलं. पोस्टरवरती सुरुवातीला कीर्तन महोत्सव असा शब्द आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर हा महोत्सव म्हणता येईल का? हो, सराव शिबिर योग्य. पण एक लक्षात ठेवा, कीर्तन महोत्सव असं लिहिण्याचं पाठीमागचं कारण माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो की एक नाही एक दिवस सराव शिबिराच्या माध्यमातून महोत्सव झाल्याशिवाय राहणार नाही. ही सुरुवात आहे मायबापा. आता सुरुवात आलं का लक्षात? तर पुढे चालून याचा वटवृक्ष नक्की होईल अशी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पांडुरंगाची प्रार्थना करतो आणि काल्याच्या प्रसंगाकडे वळतो. विठ्ठल आपण सगळे सुशिक्षित मंडळी आहात, उपोक्त मंडळी आहात, ज्ञानी, जाणकार, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवंत सगळी मंडळी आहे. सगळ्यांना माहिती आहे, कारण 7 दिवसाचा सप्ताह असला की शेवट होतोच काल्याच्या प्रसंगाने. काय बोललो मी? काय होतो शेवट ना? पुढे चालून जरा लक्ष बरोबर गायच्या. म्हणजे काल्याच्या कीर्तन हे शेवटचं कीर्तन असतं. आता सगळ्यांनाच माहिती आहे काला म्हणजे नेमकं काय. लाही आणि दही याचा प्रसाद म्हणजे काला. विठाला विठाला प्रसाद भेटला की तृप्ती होते की नाही? प्रसाद भेटला की तृप्ती होते. सत्यनारायणचा प्रसाद किती दिला जातो काका? किती दिला जातो? हा, एवढाच मिळतो. पण खाल्ल्यानंतर तृप्ती होते. आणि तोच प्रसाद ज्याला आपण घरी बनवला त्याला शिरा म्हणतात, तो प्लेटभर खाल्ला समाधान. विठाला विठाला विठाला. काल्याचा प्रसाद घेण्या अगोदर, तृप्ती करून घेण्या अगोदर समाधान प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. आणि तेवढ्यासाठी काला म्हणजे काय? बरोबर आहे. 2 गोष्टींचं मिश्रण म्हणजे काला. भाजी भाकरीचा, चहा चपातीचा नाही काळात म्हणतो ना, तसं 2 गोष्टी जीव आणि शिव याचं एकत्रीकरण झालं, कॉम्बिनेशन झालं की या जीवाला मरणच नाहीये. तुम्हाला पटणार नाही. लई कीर्तन ऐकली काल्याची, हा बाबा तुम्ही एवढंच सांगतोय, मरणार नाही. खरंच सांगतो, छातीला हात लावून सांगतो. मला तुकोबारायांच्या भाषेत सांगू का काला म्हणजे काय? न लगे मरावे ऐसा
केले तुझे माझे नाही न लागे मला आवडीला देवे केले तुझे माझे नाही भाषा मराठी आहे तुकोबरायांची न लागे मरावे म्हणजे मरावं लागणार ऐसा ठाव दिला देवे देवाने असं ठिकाण दिलं